सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये सर्व मंडळीला सलाम. प्रियजनांनो, कसे आहेत तुम्ही? सर्व तुम्ही बरे आहात हा मी विश्वास धरते. परमेश्वराने तुम्हाला मला सुरक्षित त्याच्या हातात ठेवलेलं आहे. आपण त्याचा धन्यवाद करूया, त्याच्या नावाचा जय जयकार करत त्याच्या सुंदरशा वचनाकडे आपण वळूया. प्रियजनांनो, सुंदरसं वचन मला आज मिळालेलं आहे. मत्ते सुवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 14 ते 30 वचन आपण पाहूया. मत्ते सुवर्तमान 25वा अध्याय 14 ते 30. टॅलेंट्स तुम्हाला माहिती आहे प्रियजन. टॅलेंट्स म्हणजे गिफ्ट. देवापा आपल्याला गिफ्ट देतो. टॅलेंट्स म्हणतो त्याला आपण. म्हणजे कोणाला वचन वाचण्यासाठी वचन वाचू शकतो कोणी व्यक्ती, कोणी लेकरू गीत गाऊ शकते. सुंदर कंठ परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. सुंदर आवाज, कोणी सुंदरशा आवाजाने परमेश्वराचं गीत म्हणते. कोणी परमेश्वराची साक्ष देतात, कोणी देवाचं वचन सांगते, कोणी संदेश सांगते. प्रियजनांनो, असे अनेक प्रकारचे परमेश्वराने प्रत्येकाला, तुम्हाला मला प्रत्येकाला एक एक टॅलेंट्स दिलेले आहेत. प्रियजनांनो, आणि ते टॅलेंट्स दिलेले आहेत तर त्याचा उपयोग आपण कशा रीतीनं करतो, आपण कसं करतो हे महत्वाचं आहे. प्रियजनांनो, परमेश्वराने आपल्याला टॅलेंट्स दिले है ना. कोण व्यक्ती असं म्हणेल की मला काहीच टॅलेंट नाही, मला काहीच बुद्धी नाही. प्रियजनांनो, असं कोणीच व्यक्ती म्हणू शकत नाही. जो मतिबुंदी आहे, मतिबुंदी ज्याला हँडिकॅप म्हणतो आपण, जो मंद बुद्धीचा आहे, तो हँडिकॅप व्यक्ती सुद्धा म्हणू शकत नाही. कारण त्याला सुद्धा परमेश्वराने टॅलेंट दिलेला आहे. बघा, आंधळे लोक असतात, आपण बघतो, त्यांना पण टॅलेंट आहे. हे परमेश्वराने दिलेलं गिफ्ट आहे प्रत्येकाला. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, त्याला सुद्धा टॅलेंट आहे. कारण परमेश्वराची देणगी आहे ती. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या बरोबर हिशोबाने तो देतो, तो ठरवतो, आणि तो बरोबर देतो आपल्याला. प्रियजनांनो, आणि त्याचा टॅलेंट जेव्हा आपल्याला मिळतो, तो टॅलेंट आपल्याला यूज करायला पाहिजे. आणि जर तो आपण यूज नाही केला, यूजचा अर्थ काय, वापर नाही केला, तर तो टॅलेंट युजफुल आहे का प्रियजनांनो? तो टॅलेंट युजफुल नाही आहे, त्याचा काहीच उपयोग नाही आहे. आणि तेच वचन प्रभू येशू मसीह जेव्हा जगात असताना त्यांनी सुंदरसं स्वर्गाचं राज्य कसं असते, स्वर्गाचं राज्य कसं आहे जगामध्ये राहत असताना त्यांनी दाखल्याच्या द्वारे आपल्याला समजवलं. सुंदरसा दाखला दिला त्यांनी की तो श्रीमंत मनुष्य होता. तो जो श्रीमंत मनुष्य होता त्याने आपल्या 3 दास त्याच्याकडे आले. 3 दासांना एकेकांना वेगवेगळे टॅलेंट्स दिले. एकाला 5,000 दिले, एकाला 4,000 दिले, एकाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले आणि एकाला 1,000 दिले. तिघांना, एकाला 5, एकाला 2 आणि एकाला 1,000. तर हे तिघी जे दास होते त्याचे त्यांनी घेतले. आता तो गेला, तो निघून गेला. तो जो मालिक आहे तो चालले गेला. आता याला ते टॅलेंट्स दिलेले आहेत. आता बघा, हा जो वरचा जो व्यक्ती आहे ज्याला 5,000 मिळाले, तो मेहनत करतो, त्याच्यावर मेहनत करतो आणि त्या मेहनत करून तो जे टॅलेंट परमेश्वराने दिलेलं आहे त्याचा उपयोग करतो आणि परमेश्वर त्याला आशीर्वाद देतो. त्याचा उपयोग करतो ना, तो त्याचा यूज करतो, त्याचा वापर करतो. आता मी हे टॅलेंट मला मिळालेलं आहे, 5,000 मिळालेले, आता याचं मी काय करणार, याचं मी काहीतरी केलं पाहिजे, याचा उपयोग करणार. आणि याच्या 5,000च्या तो मेहनत मशागत करतो, खूप मेहनत करतो, खूप कामं करतो. त्याचा अर्थ काय, आपल्याला जर परमेश्वराने दिलेली जी प्रीतीचा जो प्रकाश आहे, त्याच्या बलिदान प्रभू येशू मसीहचा जो बलिदान त्यांनी केलेलं आहे आपल्यासाठी, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी, ते त्याचं बलिदान प्रीतीचा प्रकाश आहे. प्रियजनांनो, त्याच्या प्रीतीचा प्रकाश मला आणि तुम्हामध्ये तो आलेला आहे. तो प्रकाश तुम्ही गाडून ठेवणार. त्या मनुष्याने याला 1,000 रुपये मिळाले, ते 1,000 टॅलेंटवाल्या माणसाने तो 1,000 रुपये जमिनीत गाडून ठेवून दिले त्याने. आणि काय म्हणे तो श्रीमंत माणूस, माझा मालिक कसा माणूस आहे,
माझा मालिक जो आहे तो कठोर आहे म्हणतो, तो कठोर मनाचा आहे आणि त्याच्यामुळे तो काय करतो म्हणतो, तो आला की त्याला 1000 रुपये त्याचे जे आहे ते मी त्याला देऊन टाकेल, बाबा घेऊन घ्या, आणि तो ते गाडून ठेवतो मातीमध्ये. प्रियजनांनो, तो त्याचा उपयोग करत नाही. तो परमेश्वराच्या प्रीतीला समजत नाही, तो परमेश्वराच्या दयेला समजत नाही, तो परमेश्वराच्या कृपेला समजत नाही की ही आज मला जी अशा घरामध्ये, पुष्कळशा घरामध्ये प्रियजनांनो, लेकरं, आजचे जे लेकरं आहेत ते आईचा सन्मान करत नाही, ते बापाचा मान करत नाही. फार दुःख वाटते. फार मी सुद्धा आई आहे. मला पण माझा मुलगा जेव्हा सॅमसन माझी आज्ञा पालन करत नाही तेव्हा मला पण फार दुःख वाटते प्रियजनांनो, आणि इतकं मी दुःखी होऊन जाते की मी म्हणते, अरे परमेश्वर, असं कसं? आम्ही आमच्या आईवडिलांची आज्ञा पालन करायचो, आम्हाला ते मारायचे, आम्हाला ते वाईट पण बोलायचे, पण ते आम्ही ऐकायचो आणि आम्ही त्यांना सॉरी म्हणायचो आणि पुन्हा आम्ही तसं करणार नाही अशा रीतीनं आम्ही त्यांना क्षमा मागायचो. प्रियजनांनो, पण आजचे लेकरं क्षमा मागतात परंतु ते आज्ञा पालन करत नाही. त्याचा फार दुःख वाटते. प्रियजनांनो, क्षमा जरूर मागतील परंतु पुन्हा ते तसंच करतील. तर हे त्यांनी करू नये म्हणून मला आणि तुम्हाला प्रार्थना करायची. तो एकच हत्यार आहे आपल्याकडे. आजच्या डेटमध्ये आपण आपल्या लेकराला मारू शकत नाही, शिव्या देऊ शकत नाही, कारण शिव्या देणार आपण तर देवाच्या राज्यात आपल्याला जाता येणार नाही. मेन बात ही आहे. तर आपल्याला शिव्या पण देता येत नाही आणि मारता पण येत नाही. मारणार तर ते रुसतील, है ना, रुसतील, आणि ते रुसले तर मग आपण जगू नाही शकत. आपलं लेकरू जर रुसलं तर आपल्याला काय आनंद होणार सांगा बरं. आपण ॲज अ मम्मा आपलं लेकरू जर रुसलं तर आपल्याला कसा आनंद मिळेल, है ना. आपल्याला त्यांना आपण रागवू शकत नाही, त्यांना आपण मारू शकत नाही, आपण त्यांना शिवीगाळ देऊ शकत नाही. हे सर्व आपल्याकडे आहे. तर या सर्व याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये राहून आपल्याला परमेश्वराचे कार्य करायचे आहेत प्रियजनांनो. कारण परमेश्वराचं कार्य जगात कोणी थांबवू शकत नाही, कारण त्याचा प्रकाश, जो प्रीतीचा प्रकाश आहे, जो प्रीतीची ज्योती आहे, जी प्रीतीची ज्योत त्यांनी जाळलेली माझ्यामध्ये आणि तुम्हामध्ये, त्याच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे त्यांनी आपलं दगडी हृदय अंतःकरण त्यांनी फोडलं आहे आणि त्याचं मांसमय हृदय अंतःकरण दिलेलं आहे, त्याचं जीवन आपल्यामध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी जगणं आहे प्रियजनांनो. तर तो जो व्यक्ती आहे तो परमेश्वराच्या प्रीतीला समजत नाही, तो परमेश्वराला कठोर म्हणतो, परमेश्वर कठोर आहे म्हणतो प्रियजनांनो. आणि अशा रीतीने तो ते टॅलेंट, देवापाने दिलेला जो टॅलेंट आहे तो गाडून ठेवतो. आणि हे जे दोन व्यक्ती असतात, हे जे दोन दास असतात, ते जे परमेश्वराने दिलेलं आहे त्यावर काम करतात, मेहनत करतात, रात्रंदिवस एक करून. जे 5000 आहे त्याचा तो व्यक्ती डबल करतो 10,000, आणि जो 2000 दिलेला व्यक्ती तो 4000 करतो प्रियजनांनो. म्हणजे तुम्हाला एवढं दिलंय, एवढं दिलंय, तुम्ही काय करता? आता फॉर एक्झाम्पल मी माझं देणार. मला जर परमेश्वराने एवढं दिलंय तर मला ते एवढं करायचंय प्रियजनांनो. तर मला परमेश्वर म्हणेल, अरे भल्या विश्वासू दासा, तू थोडक्यात विश्वासू राहिलास, ये, हा स्वर्गाचे राज्य तुझे आहे. प्रियजनांनो, किती सुंदर आहे ना परमेश्वराचं स्वर्गाचं राज्य, किती सुंदर आहे. खूप कठीण आहे का प्रियजनांनो आपल्याला स्वर्गात जाण्यासाठी? कठीण नाही आहे, पण आपण ते स्वतः कठीण करतो. आपण सहन करत नाही, आपण धीर धरत नाही. धीर हे एक खऱ्या ख्रिस्ती विश्वासूचा एक हत्यार आहे बरं. हॅव पेशन्स म्हणतो ना आपण. धीर धरा, धीर, हिम्मत. प्रियजनांनो, हिम्मत, धीर देणारा परमेश्वर आहे. धीर, रोमकरास पत्रामध्ये प्रेषित पौल लिहितात, धीराने शील. धीर धरतो ना आपण. आता मला हे आशीर्वाद मिळेल, रिझल्टला पण आपण वाट पाहतो आणि अभ्यास करतो रात्रंदिवस, तर त्याचा रिझल्ट काय मिळतो आपल्याला? एकदम गुड, एक्सलंट मार्क्स मिळतात.
तसं प्रियजनांनो आपल्याला धीर धरायचंय. पहिले आपल्याला मेहनत करायची आहे. मेहनत करणं खूप जरुरी आहे प्रियजनांनो. मेहनत करायची, पूर्ण देवावर विश्वास ठेवून त्याचं भय धरून आपल्याला अभ्यास करायचा आहे. तेव्हा ते आपल्याला गुड मार्क्स मिळतील, एकदम एक्सलंट मार्क्स मिळतील. आणि जेव्हा ते आपण धीर धरतो, धीराने शील, शीलाने आशा, आणि आशा आपल्याला लाजवीत नाही. आशा म्हणजे काय? आज तुम्हाला आणि मला कोणती आशा आहे प्रियजनांनो? ॲज अ ट्रू ख्रिश्चन फॉलोवर म्हणून, ॲज अ ट्रू खरे ख्रिस्ती विश्वास, खरे येशू मसीहचे विश्वास म्हणून तुम्हाला मला कोणती आशा आहे? की माझा प्रभू येशू मसीह माझ्या आत्म्याचा वर तो लवकर येणार आहे. ही मला आणि तुम्हाला दिलेली परमेश्वराने केवढी मोठी आशा, केवढी मोठी आशा प्रियजनांनो. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याचा महान असा एकुलता एक प्रियपुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केवढी मोठी आशा, केवढं मोठं भविष्य त्यांनी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे प्रियजनांनो. ते घेण्यासाठी तयार व्हायचं आपल्याला प्रियजनांनो. का तुम्ही तयार होणार प्रियजनांनो? का तुम्ही या क्षणापासून देवापा मला तयार कर, तुझ्या वचनात, तुझ्या आध्यात्मिक जीवनात, तुझ्या प्रार्थनेत मला तत्पर ठेव. जशी जुनी ख्रिस्ती मंडळी प्रेषितांच्या संगतीत, प्रार्थनेत, भाकर मोडण्यात म्हणजे होली कम्युनियन, प्रभू भोजनामध्ये तत्पर होती. एकमेकांना क्षमा करायचे, एकमेकांना सहाय्य करायचे. एकमेकांकडे काय आहे, हा माझ्याकडे पैसे, हे माझ्याकडे कपडा आहे, हे तुला पाहिजे तू घे. एकमेकांना मदत करणे, एकमेकांचा भार वाहणे. जसं नवीन वर्षात सुंदर गाणं म्हणतो प्रियजनांना आपण, वर्ष नवे आले की कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले. बंधू भगिनींची सेवा करिता वर्ष एक गेले. बंधू भगिनींची सेवा करिता वर्ष एक गेले. वर्ष एक गेले की कारण हर्षाला झाले. इतक्या ओळीमध्ये मला आणि तुम्हाला काय समजलं? आपण बंधू, बंधू म्हणजे काय? आपला भाऊ, आपली बहीण, आपले आई वडील, आपले लेकरं त्याच्यामध्ये सगळे आले. त्यांची सेवा करता करता हे वर्ष गेले. प्रभू त्यांची सेवा आम्ही केली ना, त्यांची सेवा केली आणि हा वर्ष गेलं. बंधू भगिनींची सेवा करिता हे वर्ष गेलं. आणि कारण आनंद का झाला आम्हाला? की आणखीन एक नवीन वर्ष तो आमच्या जीवनात लाभू दिला परमेश्वरा. आता आम्ही त्यांची सेवा केली जुन्या वर्षी, पण आता नवीन वर्ष तो आम्हाला जोडले. या नवीन वर्षात सुद्धा आम्हाला त्यांची सेवा करण्यास तयार कर. या गीताचा अर्थ हा आहे प्रियजनांनो. सुंदरसं ते गीत, कवी जो गीत आहे, परमेश्वराच्या महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे लिहिलेलं हे गीत आहे प्रियजनांनो. आज बघा, विचार करा फक्त की विजय बेरेडिक जो सुंदरसं गीत म्हणायचा पिक्चरचं, आय एम अ डिस्को डान्सर, त्याचा पहिला हिट सुपरहिट गाणं त्याने म्हटलेलं आणि किती त्याचं नाव झालेलं प्रियजनांनो विजय बेरेडिक. आम्ही खूप लहान होतो त्यावेळेस माझ्या आप्पांनी आणलेला तो कॅसेट होता. त्या कॅसेटच्या आधी त्यांनी काय म्हटलेलं, आय एम अ डिस्को डान्सर, मिथुन चक्रवर्तीसाठी त्यांनी गाणं म्हटलेलं प्रियजनांनो. परंतु अशा आय एम अ डिस्को डान्सर म्हणणाऱ्या व्यक्तीला परमेश्वराने निवडले आणि परमेश्वराच्या महान सेवेसाठी त्यांनी गीत म्हटले आणि त्याच्याद्वारे आपल्याला परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने भरून त्यांनी गीत म्हटले. आणि ते किती खरं गीत आहे,
की आपला हृदयांतकरण जीवात्मा सुद्धा ओरडतो, येशू तू है महान, येशू तू है महान, तेरी जय तेरी जय तेरी जय, तू जो आया मेरे जीवन में लेके मुक्ति लेके प्यार, यीशु तू है महान, तेरी जय तेरी जय तेरी जय. सुंदर संगीत. आज बघा जो व्यक्ती डिस्को डान्सर करायचा तो आज प्रभूचा महान सेवक झालेला आहे. प्रभूसाठी तो आपला टॅलेंट जे परमेश्वराने तिला दिलं तो महान असा टॅलेंट गीताद्वारे गीत म्हणून देवाची स्तुती आराधना करून तो परमेश्वराच्या वचनाला गीत म्हणून आपल्याला देत आहे. किती मोठं हे टॅलेंट आहे बघा. हे परमेश्वराचे अद्भुत हातचे कार्य प्रियजनांनो. असा महान परमेश्वर आहे तुमचा आणि माझा परमेश्वर. हा खरा जिवंत देव आहे, सच्चा परमेश्वर आहे, जिवंत देव आहे, खरा परमेश्वर आहे, खरा उत्तम मेंढपाळ आहे, ज्यांनी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी प्राण दिला आणि आपल्याला त्या नाशातून त्या पापाच्या दरीतून त्यांनी आपल्या जवळ घेतले. त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने तुम्हाला आणि मला त्यांनी विकत घेतले. आणि तुमची आणि माझी किंमत कोणी विचारले, अरे बिलियन आहे का तुमची किंमत काय आहे? 1 लाख, 1 करोड, बिलियन, मिलियन, अरबो, खरबो. आमची किंमत प्रभू येशू मसीहने केली आहे. आमची किंमत प्रभू येशू मसीहने केलेली आहे. आम्हाला त्यांनी फार मोठी किंमत दिलेली आमच्यासाठी. तुम्ही आणि मी फार किमती आहोत प्रियजनांनो. प्रभू येशू मसीहने जो खरा जिवंत देव आहे त्यांनी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी प्राण दिला. त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने मला आणि तुम्हाला त्यांनी विकत घेतलेला आहे. तर तुमची माझी किंमत काय आहे कोणी विचारणार तर काय म्हणाल? किंमतच नाही आमची. अनमोल परमेश्वराने आम्हाला त्याच्या अनमोल पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने ज्याचा मोल नाही, ज्याला आम्ही किती सॅल्यूट करू, किती आम्ही सलामी देऊ तरी अधिक कमी आहे. त्याला किती धन्यवाद देऊ, किती त्याची उपकार स्तुती करू तरी त्याची उपकार स्तुती करता येत नाही. त्याला धन्यवाद देता येत नाही. इतकं त्याला धन्यवाद दिलं तरी ते अधिक कमी आहे. इतका तो महान सनातन परमेश्वराने माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी प्राण दिला, आपल्याला विकत घेतलं मोल देऊन. त्याचा पवित्र पवित्र रक्ताने मोल देऊन आपल्याला विकत घेतलेलं आहे. तुम्ही आणि मी फार प्रिशियस आहोत, फार अनमोल आहोत प्रियजनांनो. आपला मोल नाही असा प्रभू येशू मसीहनं तुम्हाला मला धनवान केलेला आहे. सर्वात श्रीमंत आपल्याला केलेला आहे. कारण तो आमचा राजांचा राजा आणि प्रभूंच्या प्रभूनं मला आणि तुम्हाला विकत घेतलेलं आहे. खरा जिवंत देव आपल्याला लाभला आहे. त्याची स्तुती त्याची आराधना करूया. हे सर्व तुम्हाला समजण्यास प्रभू येशू मसीह आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढो. आमेन.